नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये। तर इथे दही हलवलं होतं आणि हे ताक शिल्लक राहिलेलं आहे। तर आता या ताकाचं काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच नक्कीच पडतो। तर यासाठी एक छान बेत ठरवला, या ताकाचं काय करायचं। तर या ताकाची कढी करायची आणि त्यासोबतच खिचडी करायची। तर हे कॉम्बिनेशन जे आहे ते फार छान लागतं। छान तर लागतंच नक्कीच, त्याशिवाय आरोग्याची काळजी घेणारं देखील आहे, खूप आरोग्यदायक आहे आणि त्यासोबतच जिभेचे चोचले सुद्धा पुरवले जातात। तर करूयात आता कढी आणि खिचडी। यासाठी इथे आता आपण बेसन घेतलं आहे, 2 चमचे बेसन आहे आणि थोडंसंच पाणी घालून जसं आपण कॉर्नची स्लरी बनवतो तसं या बेसनाची स्लरी करून घ्यायची आहे। आणि एक काळजी मात्र इथे घेतली आहे की गाठी ज्या आहेत त्या अजिबात बेसनात राहिल्या नाहीत पाहिजे। तर इथे आता हे आपण बेसन जे आहे ते व्यवस्थित घोळून घेतलंय। कन्सिस्टन्सीचा विषय नाही आहे, फक्त बेसन जे आहे ते पाण्यात व्यवस्थित घोळून घ्यायचं आणि जे ताक आहे तर त्याच्यात टाकायचं। बेसन टाकण्यामागचं कारण हे की कढी जेव्हा आपण उखळतो तेव्हा फुटत नाही, जर ताकाला आंबटपणा असेल तर तोही जातो आणि व्यवस्थित सगळं मिसळून येतं। आता हे मिसळून घेतलंय तर याला ताकाला उखळी येऊन द्यायची। तर ही आपण कढी जी आहे ती उखळायला ठेवली आहे। आता जेव्हा कढीला उखळी आपण आणतो तेव्हा एक काळजी मात्र घ्यायची नक्की आहे की कढी उखळस तोपर्यंत हे अशीच पळी त्याच्यामध्ये असं हलवत राहायचं। अजिबात पळी वर सुद्धा घ्यायची नाही किंवा हलवणं सुद्धा उखळी येईपर्यंत बंद करायचं नाही, कारण जर पळी वर घेतली तर कढी नक्कीच फुटते आणि जर हलवायचं देखील बंद केलं तरीही कढी फुटते। त्यामुळे जोपर्यंत उखळी येत नाही तोपर्यंत हे असंच फिरवत राहायचं। कढीला किंवा ताकाला छान उखळी आलेली आहे, तर आता गॅस बंद करायचा आहे आणि हलवणं बंद जरी केलं तरीही चालेल। आता कढी फुटणार नाही, अगदी पळी वर काढली तरीही कढी फुटत नाही, पण उखळी येऊपर्यंतच त्याला व्यवस्थित हलवत राहायचं किंवा पळी वर काढायची नाही अजिबात। आता याच्या फोडणीची तयारी करायची आहे। तर कढीला फोडणी घालायची आहे, त्यासाठी आधी 2 पळ्या तेल जे आहे ते गरम करायला ठेवलंय आणि फोडणीत जाणार आहे हे वाटण। तर हे वाटण आहे कशाचं? खूप साऱ्या वस्तू किंवा खूप सारे जिन्नस या वाटणात पडलेले आहेत। तर आधी सगळ्यात आधी आपण घातलं होतं ओलं खोबरं, आहे म्हणून घातलंय। एरवी ओलं खोबरं पडत नाही वाटणात, पण असलं तर नक्की घालावं कारण ते खूप छान होतं किंवा कढी त्याने खूप छान लागते। याशिवाय हिरवी मिरची, लसूण, आलं हे तर नेहमीप्रमाणे पडतंच आणि एक ट्विस्ट म्हणा किंवा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणा ते म्हणजे पुदिन्याची पानं पण आपण या वाटणात घातलेली आहेत। चवीचा बदल तर होतोच आणि खूप छानही लागतं। तर आता हे फोडणी घालूयात। तर तेल जे आहे ते गरम झालेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि ही मोहरी तडतडल्यानंतरच त्यामध्ये जिरे टाकायचे। मोहरी व्यवस्थित तडतडली आहे, आता त्यामध्ये जिरे आणि कढीपत्ता। कढीपत्ता झालं की हे वाटण घालून घ्यायचंय आणि वाटण जे आहे ते परतून भाजून घ्यायचंय चांगलं, जेणेकरून तिखट लागू नये किंवा हिरव्या मिरच्या घातल्यात तर ते थोडंसं परतून घेतलं पाहिजे। परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालायची आहे, छोटा 1 चमचा किंवा अर्धा चमचा, आणि हे अगदी मिनिटभर पण नाही परतून घ्यायचं। आणि ही जी फोडणी आहे ती आपण कढईत घालायची, तर त्यासाठी गॅस बंद करायचा आणि 1 चमचा आपण ताक उखळून ठेवलं होतं ते या फोडणीत घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित तडका बसतो। आणि आता हे सगळा तडका जो आहे तो त्या ताकात घालायचा। तर या कढीचा गॅस चालू करायचा आणि याच्यामध्ये मीठ आणि गुळ घालायचा चवीप्रमाणे। कढी उखळायला ठेवली आहे तर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलंय आपण आणि गुळ घालायचा। गुळ नक्की घालायचा कढीमध्ये, कारण याच्यामुळे चव जी आहे ती बदलते आणि फार छान लागते। खूप जास्तही नाही घालायचा, गोड कढी नाही करायची। आणि आता ह्याला उखळी आली की ही कढी जी आहे ती कडवट ठेवायची। जोपर्यंत आपली कढी कडतीये तोपर्यंत डाळ भाताची खिचडी लगेच फोडणी घालून घ्यायची। खिचडी फोडणी घालत आहोत, हे एक हेल्दीयर ऑप्शन म्हणून पुन्हा तुपात फोडणी घालायची आहे। तूप नसेल तर तेलात घातलं किंवा तेल आणि तूप मिक्स करून घातलं तरीही चालेल।
म्हणजे तुपात जर खिचडी फोडणी घातली तर चव पण त्याची खूप छान लागते। आधी हे तूप गरम करून घ्यायचं, व्यवस्थित गरम झालेलं आहे। तर याच्यामध्ये हिंग घालायचं थोडंसं, आणि ह्या लवंगा घेतल्यात आपण, अगदी 3 ते 4 लवंगा खूप होऊन जातात, आणि आधी तुपातच घालायचं। आता आपण कढीसाठी जे वाटण केलं होतं ते जरी फोडणीत घातलं तरी हरकत नाही, पण फार मसालेदार नको किंवा थोडंसं सिंपल हवं म्हणून ही वेगळी फोडणी घालायची। तर आधी मोहरी घालून घ्यायची, मोहरी तडतडल्यानंतर पुन्हा जिरे आणि कढीपत्ता घालायचा। जसा कढीपत्ता घालून होईल तसं थोड्याशा मिरचीचे हे तुकडे करून ठेवलेले आहेत तर ते घालायचे, आणि हे आलं लसणाची पेस्ट आहे अगदी चमचाभरच, ती पण घालायची। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं, अगदी मिनिटभरच परतलं तरी हे व्यवस्थित परतून जातं। परतून झाल्यानंतर याच्यामध्ये हळद घालायची अर्धा चमचा, थोडेसे सुके मसाले पडतात, फार नाही पडत। ही जी खिचडी आहे ती अगदी सोपी आहे बनवायला, त्याशिवाय हेल्दी आहे आणि तेवढीच चवीला देखील छान लागते। तर आता इथे आपण एक मोठा चमचा भरून गोडा मसाला घालतोय। तर खिचडी करताना हा गोडा मसाला नक्कीच पडतो याच्यामध्ये, कारण त्यामुळेच जी चव आहे खिचडीतला ती येते। आता हे परतून झाल्यानंतर पाणी घालूयात। पाणी जे आहे म्हणजे आता जेवढं प्रमाण असेल तुमचं तांदळाचं आणि डाळीचं त्याच्यात तिप्पट पाणी घालायचंय, जेणेकरून ही खिचडी जी आहे ती पातळ होते आणि खूप छान लागते खायला। चौपट पाणी लागते प्यायचंच होतं ना पाणी त्याच्यात, संपलंय का हे? नाही, थोडंसं अजून एखाद दुसरी भाजी होईल। भरपूर पाणी घेतलेलं आपण, अगदी प्रमाण असं म्हणू शकत नाही, प्रमाणापेक्षा खूप जास्त आहे, आणि थोडं चवीप्रमाणे मीठ घालायचं। आता याच्यामध्ये थोडीशी साखर पण पडणार आहे, अगदी गोड करायची नाहीये खिचडी, पण ज्याच्यामुळे चवीत बदल पडेल एवढी मात्र साखर घालायची। चिमटभर, 1 चमचाभर खूप झाली। पाण्याला उखळी येऊन देण्याची वाट नाही बघायची, याचं डायरेक्टच जे तांदूळ आणि डाळ आपण धुवून ठेवले आहेत ते घालायचे, आणि हे डाळ तांदूळ घातल्यानंतर अगदी 3 शिट्ट्या जरी केल्या तरीही ही जी खिचडी आहे ती एकदम व्यवस्थित शिजते। आता ही खिचडी अजून शिजतीये, तोपर्यंत आपली कढी जी आहे ती छान कढलेली आहे। तर इथे आज आपलं ताट जे आहे ते तयार झालेलं आहे, कढी, खिचडी, आणि त्यासोबत पापड हा भाजून घेतलाय तोंडी लावायला। हा खूप चवदार असा बेत आहे आणि तेवढाच आरोग्यदायकही आहे। तर एकदा अशा प्रकारे हा बेत जो आहे कढी खिचडीचा नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा, भरपुरात भरपूर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।